श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरी राया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू. विचार चित्ती नारायणा माझ्या करेण झाले पुण्य, हे ठाऊके मजला गुण. फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. अशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे, तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत, रक्तांचा रावांचाही हुराव होत तुझा लाभता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत अमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो. कायस्थ प्रभू ज्याची जात, हा संतांचा प्रेमी अमित. सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजेले. मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासी ते दवा. करवती कांठी उमरेडसा, धोतर जोडा नैसविला साचा. भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली, पुष्पांजली समर्पिली. दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पाऊले लागण्या बली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्याच्यापाशी होते समर्थ तेथे गेले तेथे, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करुण. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांची पडती की. दादासाहेब या प्रत म्हणत होते वराडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करता खरी महाराज गेले त्याच्या घरी, तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिणी त्याची परमभाविक असे. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या म्हण याच्या आगमने करून, होईल आपुले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेश आप्पा म्हणे तिला, वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुणी हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आणध्याणी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे, नाथा हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना अनुसती, सदनी येण्यास विनंती. गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परी आप्पा बोलेना छाती त्यांची होईना, बोलवा वयासी निज सदना श्री गजानन साधू ते. महाराज वदते अखेर गणेश आप्पाचा धरुण कर. तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला, तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे भीडन धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता तोन शब्द बोलले. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभवतांनी, आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा, तारमास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटणे आपुल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्यांचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ज्ञान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोऊ चित्त, केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आज पुन मी न सोडी यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला, होता बुधत हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोणी, मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष येऊन बसल्या ती ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले.
म्हणून आला धावत. त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणे. वस्त्र टाकले भिजवणी त्या अश्रूंनी छातीचे. ते महाराज वदले पाटलाला, ऐसा कारे रडशी भला. शोक कोणता तुला झाला, ते कैसे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपुले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अभेर, काहू आज केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता, मी लेकुरे आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची. एका मळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चला राहत्या घरी. तो खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आण. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळीते. तेही तेथे धावून आले. महाराजा विणवू लागले, निज सदना या भले हरी आणि नारायणा. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेशी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळून. आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी उमेदार तितके न करीतही विचार. मागचा पुढचा साचार, हेच होणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी, पाहून आणा वेगेसी. मी सोडिता तव गृहासी, तो नाही रागावला. ते काय हे त्यासी विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे, ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथ, चालू लागला घालू लागला समजूत. यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यात यात भागा, घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊने मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार. भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, उमरावतीचा गणेश आप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची. परवाना त्याने नोकरीची केली यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी, बाळाभाऊस येण्या घरी. परी परिणाम अंतरी काहीच त्यांच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्या वाचून कोणीकडे. तुम्ही द्यावा याते मार, म्हणजे हा जवळ करील घर. रत्न 14 पाहिल्या बगर, हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड पाहन होईल कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागली वेदनाला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, कारे आम्हा त्रास देसी. येथे येऊन वरच्यावर ओढाळा बैल हिरव्यावर. पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार तरी तो येई येथ पुन्हा. तैसे लोचटा तुझी कृती, तंतोतंत निश्चिती. झाली जयाला विरक्ती, त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाणं. त्यांनी भास्कराचे आज्ञान निवटाया कृत्य केले असे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारता मारता मोडली बुध हो ती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले. ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराणे. भास्करही झाला चिंतातूर, बाळाभाऊचा पाहुण मार. परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रहार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला. शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी. समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त. पुरे झाले या प्रत, आता ऐसे तुडवणे. ऐसे एकता भाषण समर्थ वदले हसून. हे असंबंध भाषण का करिता कळेना. मी न मारिले मी बाळासी मारिले, नाही तयासी तुडविले. निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोने.
महाराज म्हणाले, बाळासी उठ वस्सा वेगेसी, या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला. बाळाभाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही. तो पहिल्या परीचा होता पाही, निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला, वेडे वाकडे बाळासी. सोने कसाशी उतरते, तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजतांते तो प्रकार पाहून. सुखलाल नामे आगरवाला होता बाळापुराला. श्रोते त्याच्या आगराला गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मूल माणसा तुडवावे, सशक्तांशी हुंदडावे, शिंगाणे की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल ती तुके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा हा म्हणता, साखळीशी आणली लघुता बांधत्या त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीण, बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच धरीना, कोंडून ठेविता राहीना घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला, दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुखलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नांसी करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. ते कसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताना. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, सांगाच त्याला काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळला, शेवटी एका पटांगणाला हरळू कुंडाचा ढीग केला, सरकी ठेविली शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी, आणली शेगावा भितरी गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जसे असे येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीचं ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. 4ही पाय बांधलेत, गळा साखळ दंड लाविलेत, शिंगाचीही तीच गत, केली चराटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रत, तीही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताचा करामुक्त, तीन हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेच समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेणूस, बाई कोणानं द्यावा त्रास, तू या सोडून मठास, कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापूर निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेनं तिला चराड जाणं, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्म वेत्ते तेच येथे घडवणं. असो एक कारंजाचा लक्ष्मणगुडे नावाचा, विप्र वाजसनीय शाखेचा धनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परिणा आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्वर गती आला शेगावा कारणे. रोग व्यथेने चालवेना, श्रोते तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाना आणिले त्या मठात.
करण्या नुसता नमस्कार. असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होताय का यावे मरण, माझ्या कुंकुवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थस्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा देहा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभशी त्यास जाया, पती भक्ती परायण. यापुढे न काही बदले, चिलीम ओढू लागले, श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहोबाई आता न बसा ए ठाई, आपुल्या पतीस लवलाही, जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावयाला आपल्या पतिकारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आम पुसू लागले, शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मजलागी. आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला अत्यादरी, आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले, हे वैद्याने जई ऐकले, तई त्या वाटाले वाईट. अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय, आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले, निघंटाने कथन केले, शारंगधर ऐसे म्हणेच. तुम्हीच तो प्रसाद दिलेला, पाहिजे होता भक्षण केला, पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे. ऐसे वद्य बोलले, आप्त अवघे घाबरले, जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित, लक्ष्मणाचे पोट सत्य, रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. शौचा वाटे वादी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी, चला कारंजास ज्ञान जेठी, मला न करा हिमपुटी, नाही असे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला, तेधवा होते संगतीला शंकरभाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली, अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य, महाराज बघून या प्रत ऐशा रीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपुले घर, आता उघडी अवघी दारे, फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे एधवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडे. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर, खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. असे बोलिला जरी बरवे, परी अन्य भाव अंतरीचा. हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळून, बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्याच नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, याही पेक्षा दुप्पट दया, परी ते तू तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य, 1-6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थार्थ खोटेपणानं खपे किंचित, यासाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि, वा सुवर्णा लागुणी भूषवावे का कथिलाणे. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय ग्रंथ नामे ग्रंथ, सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया. शुभं भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 10मोऽध्याय समाप्त.